एवढे सगळे किल्ल्यांची डागडुजी करणं, विचार करून उभारणी करणं, म्हणजे एवढे का, एवढ्या मोठ्या प्रमाणात किल्ले का? आता ह्याच्याविषयी मी तुम्हाला एक हे सांगतो. म्हणजे शिवाजी आपण हे म्हणतो सगळं, शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष मनामध्ये एकंदरीतच किल्ल्यांविषयी काय भाव आहेत ते रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्र या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. ते रामचंद्रपंत अमात्य काही नवीन काही जर आपले वाचक किंवा हे असतील व्ह्युअर्स तर त्यांच्या ह्याच्यासाठी सांगतो. बाकी बऱ्याच जणांना माहिती आहे. ते आज्ञापत्र नावाचं एक पुस्तक आहे, रामचंद्रपंत अमात्यकृत आज्ञापत्र. या रामचंद्रपंत अमात्यांनी छत्रपतींच्या 5 पिढ्या पाहिलेल्या आहेत. ते दीर्घायुषी होते. हो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होते ते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, राजाराम महाराजांचे ताराबाईपासून झालेले पुत्र दुसरे शिवाजी आणि राजाराम महाराजांचे राजसबाईपासून झालेले पुत्र म्हणजे रामराजे. हे प्रत्येकजण क्रमाने गादीवरती येत गेले. तर ह्या रामराजांच्या काळात सुद्धा रामचंद्रपंत अमात्य पन्हाळगडावरती आहेत. आणि ह्या रामराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना अशी आज्ञा केली की आमच्या वाडवडिलांनी हे सगळं कसं काय मिळवलं हे आमच्यासाठी आणि आमच्या पुढल्या पिढ्यांसाठी, राजपुत्रांच्या शिक्षणासाठी तुम्ही आज एवढे जाणते आहात आणि आमचा गेल्या 5 पिढ्यांचा इतिहास तुम्हाला ज्ञात आहे. तर मुळात आमच्या आजोबांनी, शिवाजी महाराजांनी आणि ह्यांनी हे कसं सगळे नूतन सृष्टी निर्माण केली, तर हे आमच्यासाठी आणि आमच्या पुढल्या पिढ्यांसाठी तुम्ही लिहून ठेवा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. आणि ती त्यांनी आज्ञा केली म्हणून ह्यांनी ते रामचंद्रपंत अमात्यांनी ते सगळं लिहून ठेवलं, म्हणून त्याला आज्ञापत्र नाव पडलेलं आहे. त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उहापोह केलेला. थोडक्यात चाणक्यांनी ज्याप्रमाणे कौटिल्य अर्थशास्त्र लिहिलं त्याच प्रकारचं आणि त्याच तोडीचं काम आहे रामचंद्रपंत अमात्य. तर त्यांनी ती शिवनीती सगळी लिहून काढलेली आहे आणि ती 9 वेगवेगळ्या प्रकरणात आहे. त्याच्यामध्ये राजा, प्रधान मंडळ कसं असलं पाहिजे, राजांनी कसं वागलं पाहिजे, प्रधानांनी अष्टप्रधानांनी कसं वागलं पाहिजे, साहुकार, त्याच्यानंतर वतनदार, अशी वेगवेगळी प्रकरणं आहेत. त्याच्यामधलं 8वं प्रकरण दुर्ग आणि 9वं प्रकरण आरमार हे आहे. तर आता शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या आयुष्यात दुर्गांचं महत्त्व आलं. तर शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये दुर्गांना काय स्थान आहे हे मी पटकन थोडक्यात सांगतो. त्या आज्ञापत्रामध्ये जे पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यात सगळं आलं. म्हणजे ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला शिवाजी महाराज आणि त्यांच्या मनातलं दुर्गांचं स्थान कळतं. ते असं आहे, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश, परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य ऐसे कोणास म्हणावे. याकरता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी या देशी आधी दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामी यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश्य न होई त्या त्या देशी स्थलविशेष पाहून दुर्ग बांधिले, तैसे जलदुर्ग बांधिले आणि त्यावरून आक्रम करीत करीत साल्लेरी अहिवंतापासून कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंग्यासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरसारखी महासंस्थाने आक्रमिली. संपूर्ण 30-32 वर्ष या राज्याशी अतिशय केला. त्यांनी अतिशय केला असं म्हणजे अतिशय त्यांनी प्रयत्न केले औरंगजेबाने. संपूर्ण 30-32 वर्ष या राज्याशी अतिशय केला. त्याचे यत्नास असाध्य काय होते, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश झाला. म्हणजे औरंगजेबाची एवढी 25-27 वर्षाची त्याची जी मोहीम होती ती गड किल्ले होते म्हणून ती संपुष्टात आली, किंबहुना महाराष्ट्री राज्य राहिलं. पुढे अमात्य असं म्हणतात की गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. तर अभ्रपटल न्याय ह्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आकाशात ढगांची दाटी होते आणि सोसायट्याचा वारा आल्याबरोबर क्षणार्धात ते ढगांची पांगापांग होते, तसं गडकोट विरहित जर तुमचं राज्य असेल तर शत्रुरूपी वाऱ्याची वावटळ आली की ते सगळी पांगापांग होणार, ते संपणार.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.